तर आज मी तुम्हाला इथे मिक्स असा प्रोटीन बार बनवून दाखवणार आहे. त्यानंतर करतानाच त्याचे मी फायदे देखील सांगणार आहे. गूळ आणि चणे हे सुपर फूड मानले जाते. तर आता इथे मी पहिले चणे घेतले आहेत. थोडे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची सालं आहे ना पटकन निघतात. चणे गरम झाले आहेत, तर आता मी बाहेर काढून घेणार आहे. त्यानंतर इथे मी हा डिंक घेतला आहे. डिंक गरम करायचा आहे. गरम म्हणजे साबुदाण्यासारखे फुलले पाहिजे. असे फुलले ना की दाताला वगैरे चिपकत नाहीत. आता हे मी काढून घेणार आहे डिंक बाहेर. आता मी हा गूळ घेतला आहे. गूळ आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचा आहे. तर आता इथे पूर्ण गूळ असा वितळला आहे. आता गुळामध्ये मी पहिले काळे तीळ घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे चणे घालायचे आहेत. हे साल काढून घेतलेत. आणि आता हा डिंक मी बारीक करून घेतला आहे लाटणीने. शेंगदाणे वगैरे आपण बारीक करून घेतो ना, तसे करायचं, पटकन होतो. त्यानंतर लास्टला मध घालून घेणार आहे. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्यांचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिलं मी इथे चणे घेतले आहेत. तर चण्यांमध्ये आहे ना प्रोटीन्स आणि फायबर असतं. त्यानंतर इथे काळे तीळ, डिंक आणि गूळ घेतला आहे. रोज गूळ आणि चणे खाल्ल्याने रक्तवाढीस मदत होते. सर्व घातल्यानंतर आपल्याला 5 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ लगेच सुकतो. त्यानंतर इथे काळे तीळ आणि डिंक घेतला आहे. तर जे आपले गुडघे दुखतात त्यासाठी आपण हे रोज खाल्लं पाहिजे. सफेद तीळसुद्धा घालू शकता. मला इथे सफेदपेक्षा काळे तीळ शरीराला फायदेशीर वाटतात, म्हणून मी ते घेतले आहेत. आता मी 5 ते 7 मिनटं असं परतवून घेतलं आहे. हे एवढं सुकलं पाहिजे. एका ताटात काढून घेणार आहे. ताटात काढून हे मी थोडं थंड करून घेतलं आहे. गूळ असल्यामुळे ना हात भाजतो. चमच्याने आहे ना असे छोटे छोटे गोळे बाजूला काढून घेते. लाडू असे बनवून घेणार आहे. असं केल्याने काय आपण 1-2 लाडू हातात घेतले की खाऊ शकतो. आता वेगवेगळं म्हटलं तरी आपण या 5 गोष्टी आपल्या पोटात जात नाहीत. तर असं केल्याने आपण 1-2 जरी लाडू उचलले आणि पटकन खाल्ले तरी आपल्या शरीराला फायदेच होतील. इथे मी आता सर्व लाडू बनवून घेतले आहेत. हे आता थंड झाले आहेत. पॅकबंद डब्यात आता भरून ठेवणार आहे. हा प्रोटीन बार कसा वाटला करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा.